तर एक महत्त्वाची बातमी, अमोल मिटकरी गाडी हल्ल्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि मनसेचे नेते कर्णबाळा दुनबळे यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आलाय। अकोला जिल्हा न्यायालयाने त्यांच्या अर्जावरचा निकाल राखून ठेवला होता। कर्णबाळा दुनबळे अद्यापही फरार आहेत। 30 जुलैला शासकीय विश्रामगृहाच्या बाहेर अमोल मिटकरींच्या गाडीची तोडफोड करण्यात आली होती आणि या प्रकरणी 21 मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि आता कर्णबाळा दुनबळे यांना जामीन, अटकपूर्व जामीन जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे। अकोला कोर्टाने या संदर्भात निकाल राखून ठेवला होता आणि आता त्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर झालेला आहे। तर एक महत्त्वाची राजकीय बातमी, महाविकास आघाडीचं जागा वाटप येत्या महिन्याभरात पूर्ण होणार असल्याची माहिती साम टीव्हीला सूत्रांनी दिली आहे। 10 सप्टेंबर आधी जागा वाटप पूर्ण व्हावं अशी इच्छा उद्धव ठाकरेंनी मल्लिकार्जुन खरगेंकडे बोलून दाखवल्याची माहिती आहे। जागा वाटप लवकर झालं तर प्रचारालाही वेळ मिळेल आणि लोकसभेत झालेल्या चुका टाळता येतील असं ठाकरेंनी म्हटलंय। तर काही जागांवरील उमेदवारांची अदलाबदल करण्याबाबतही चर्चा झाल्याचं बोललं जात आहे।